मोबाईल व्हिडिओ एडिटिंग कोर्स बेसिक पासून ॲडव्हान्स सर्व काही शिका. 5 वर्षांच्या अनुभवासह प्रॅक्टिकल ट्रेन, लाईफ टाईम ॲक्सेस आणि व्हॉट्सॲप सपोर्ट मिळेल. आजच जॉईन करा. तर नमस्कार मित्रांनो, मी आर्यस क्रिएशन स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ एकदम जबरदस्त गणपती बाप्पांचा प्रॉम्प्ट व्हिडिओ वापरून आपण लोगो एडिटिंग करणार आहोत. तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून ChatGPT आणि सुपर VPN प्रो हा ॲप्लिकेशन घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून CapCut प्रो ॲप्लिकेशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं आपल्याला अशा प्रकारे एक लिंक भेटेल ऑल मटेरियलची. त्यानंतर रीड मोरवरती क्लिक केल्यानंतर हे मी तुम्हाला सॅम्पल दाखवायलो मित्रांनो, तुम्हाला हे थोडं वेगळं असू शकतं. तर अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळे प्रॉम्प्ट्स हे तुम्हाला इथे भेटून जातील. इथे कॉपी प्रॉम्प्टवरती क्लिक केल्यानंतर कॉपी होऊन जाईल. एक लक्षात ठेवा, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एकच प्रॉम्प्ट भेटणार आहे. ते वेगवेगळे दिसतील तुम्हाला, पण तुम्हाला एकच प्रॉम्प्ट दिसणार आहे. तर अशा प्रकारचे प्रॉम्प्ट पहिला प्रॉम्प्ट कॉपी केल्यानंतर ChatGPT हा ॲप्लिकेशन ओपन करून इथे आपल्याला जो प्रॉम्प्ट कॉपी केलता ना तो पेस्ट करायचे. त्यानंतर इथे आपल्याला काय काय चेंज करायचं. आता इथे मेन टेक्स्ट, इथे काय टेक्स्ट ठेवायचे ते ठेवू शकता तुम्ही. इथे जसं की मी इथे मोरिया युवा प्रतिष्ठान ठेवलेले, तर इथे वरी काय ठेवले तेच सेम इथे मोरिया युवा प्रतिष्ठान हे 3 टेक्स्ट बदलून त्यानंतर इथे खाली स्क्रोल करायचे. ते गणेश उत्सव आहे ना, इथे तुम्हाला काय टाकायचे ते देखील टाकू शकता. त्यानंतर आणि खाली स्क्रोल करायचे. खाली स्क्रोल केल्यानंतर बघू शकता इथे आता एवढंच आहे. इथे 2026चं तुम्ही नंतर जर व्हिडिओ बघत असाल ते देखील तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर इथे एकदमच मोरिया युवा प्रतिष्ठान अशा प्रकारे सगळं तुम्ही मराठीमध्ये जे काही टेक्स्ट आहे ते तुमच्या हिशोबाने तुमच्या मंडळाचं नाव ते सगळं टाकून आपल्याला इथे ह्याला सेंड करून द्यायचे. ह्याला सेंड केल्यानंतर ना अगदी 4 ते 5 मिनिटात हा ChatGPT आपल्याला एकदम जबरदस्त असा एक लोगो बनवून देईल मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, मला अशा प्रकारे एकदम जबरदस्त असा लोगो बनवून दिलेला आहे. तर आता हा लोगो मी सेव्ह करून घेतो इथनं. हा लोगो सेव्ह केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला जो काही प्रॉम्प्ट होता त्या प्रॉम्प्टच्या खाली जे ऑल मटेरियल होतं ना, जे टायमर संपल्यानंतर तुम्हाला भेटणार होतं ते टायमर संपेपर्यंत वाट पाहायची तिथे. त्यानंतर ऑल मटेरियल भेटल्यानंतर तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक ऑडिओ दिसेल, म्हणजे एक व्हिडिओ दिसेल. त्याला आपल्याला CapCutमध्ये इन्सर्ट करायचं, म्हणजे न्यू व्हिडिओवरती जाऊन CapCutमध्ये त्याला ॲड करायचं आहे. तर नमस्कार, CapCutमध्ये सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना इथे जो आता आपण लोगो सिलेक्ट केलता ना तो इथे ॲड करायचा. तर त्यासाठी ह्या ब्लॅक स्क्रीनला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन भेटेल. याच्यावरती क्लिक करून ह्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ना जे ब्लॅक स्क्रीन आहे याला सिलेक्ट करून ह्याला डिलीट मारून आणखी एकदा प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला इथे आता जो काही आपला लोगो असणार आहे तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे. त्यानंतर इथे आपल्याला बॅकवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन भेटेल. याच्यावरती क्लिक करून 9:16 रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या लोगोला सिलेक्ट करून ह्याची साईज थोडीशी लहान करून आता आपल्याला ना ह्याला खाली याची लेंथ जेवढी ऑडिओची लेंथ आहे तेवढीच ठेवायची. त्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून इथे एक मास्कचं ऑप्शन बघायला भेटेल. जर नो इंटरनेट इश्यू दाखवत असेल तर तुम्ही दरवेळेसारखं अशा प्रकारे CapCut पूर्णपणे क्लोज करून आणखी एकदा तो प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे. आरामात तुमचं नो इंटरनेट इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल. तर मी आता तुमच्यासमोर नो इंटरनेट इश्यू सॉल्व्ह करून दाखवतो. मी आता व्हिडिओ थांबवलेला नाही कुठे देखील, तरी देखील बघा इथे मास्कमध्ये आल्यानंतर सगळे मास्क दिसून जातील. तर आता ह्या मास्कमध्ये आल्यानंतर आपल्याला आहे ना ते मिररचं मास्क आहे आणि ह्याला सिलेक्ट करायचे. त्यानंतर ह्याला अशा प्रकारे रोटेट करायचे -45 डिग्रीपर्यंत. त्यानंतर आता थोडीशी याची ऑपिसिटी आहे ना, म्हणजे हे आहे ना ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला दाखवतो फेदर. हे फेदर आहे ना हे तुम्हाला अशा प्रकारे 35 ठेवायचे. 35 ठेवल्यानंतर ना एक लक्ष ठेवायचं, स्टार्टिंगला आपल्याला 0 ठेवायचं आणि एंडिंगला की फ्रेमने वाढून घ्यायचे. तर अशा प्रकारे एवढं म्हणजे मास्कमध्ये येऊन हे एवढी ठेवायची ह्याची. त्या म्हणजे ती काय पोझिशन नाही, पोझिशन असणार आहे x 0 ते सगळे 0 ठेवून आपल्याला आहे ना आता स्टार्टिंगला एक की फ्रेम त्याला वरती घ्यायचं वरच्या साईडला, म्हणजे काय दिसून येत असं. स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायची, त्यानंतर एंडिंगला एक आता की फ्रेम द्यायची. एंडिंगला एक की फ्रेम दिल्यानंतर आता एंडिंगच्या की फ्रेमवरती येऊन ह्याला एकदम खाली घ्यायचं अशा प्रकारे. एकदम खाली घेतल्यानंतर त्याच प्रकारे फेदर देखील अशा प्रकारे वाढवून घ्यायचं 50 पर्यंत. तर बघू शकता आता तर अशा प्रकारे झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी इफेक्टच्या ऑप्शनमध्ये येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन
इथे देखील नो इंटरनेट इश्यू येत आहे. अशा प्रकारे सेम पद्धतीने तुम्हाला पूर्ण कॅपकट क्लोज करून ओपन करायचं परत एकदा. अशा प्रकारे कॅपकटमध्ये परत एकदा आल्यानंतर नाही ते इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर सर्चमध्ये शेक हा इफेक्ट सर्च करायचा आहे. शेक हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची इंटेन्सिटी आहे ना ती 20च्या आसपास ठेवायची आहे. तर बघू शकता आता कशा प्रकारे झालेले इंटेन्सिटी 20, 19, 20च ठेवायची मित्रांनो. तर बघू शकता. तर आता हे मास्कमधलं जे पहिलं की फ्रेम आहे ना त्यामध्ये यायचं. त्यानंतर मास्कमध्ये जाऊन आपल्याला इथे फेदर आहे ना ते 10 तर ठेवून घ्यायचं मित्रांनो. 10च्या आसपास पहिल्या की फ्रेमवरती. लास्टच्या की फ्रेमवरती 50 ठेवायचे. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना आता आपल्याला आहे ना आपला जो हा व्हिडिओ आहे ना तो बनवून रेडी झालेला दिसेल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे एक्सपर्टचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करण्याआधी ते AI UHD वरती क्लिक करून 2K जर तुमच्या मोबाईलला सपोर्ट करत असेल तर 2K किंवा 4K तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर माझ्या मोबाईलला 2K सपोर्ट करतं तर त्यामुळे मी 2K सिलेक्ट करून फ्रेम रेट जो आहे तो ऑलवेज 60 ठेवायचं आहे. म्हणजे कायम तुम्ही रेझोल्युशन किती पण ठेवा फ्रेम रेट 60 ठेवायचं. याने फक्त व्हिडिओ लॅग मारत नाही. तर इथे बिटरेट आहे ना हे बिटरेट जेवढं होईल तेवढे ठेवायचं आहे. जर 180p ठेवला तर बिटरेट 20 ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर आता मी 2K ठेवलं तर 50 बरोबर आहे. तर आता AI अल्ट्रा HD हे ऑप्शन आहे ना हे इनेबल असणार आहे. ते ह्याला हे करायचं मित्रांनो ऑफ करायचं. त्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आता आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर हा आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्तरित्या क्रिएट झालेले. तर तुम्हाला प्रो व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर आपला कोर्स नक्की आपला जॉईन करू शकता. तर ऑफरसुद्धा चालू आहे. जर तुम्ही आता 2-3 दिवसात बघत असाल तर जर नंतर बघितला तर तुम्हाला कोर्स महाग पडू शकतो. तर त्यामुळे ऑफरमध्ये कोर्सचा लाभ घ्या लवकरात लवकर. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑल इन्फॉर्मेशन प्लस कॉन्टॅक्ट प्लस कोर्स लिंकसुद्धा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.